गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर इथं माझा स्वयंपाक रेडी आहे, ब्रेकफास्टसुद्धा रेडी आहे. सो या नेहमीप्रमाणे उपीट बनवलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं आहे हे पालकचं गरगट्ट. येस, फ्रेश असा पालक आता मार्केटमध्ये मिळतो, तर म्हटलं पालकचं गरगट्ट सगळ्यांना आवडतं. मिक्स डाळी घालत असते 2-3 डाळी वगैरे. सो या इथं आहे चपाती आणि भाकरी. इथं आहे तुपाचं भांडं पाणी घालून गरम केलं आहे. खूप छान असे टिप्स मला नेहमी मिळत असतात व्हिडिओ टाकल्यानंतर. एका काकूंनी सांगितलं होतं की तुपाचं जे भांडं असतं त्याच्यामध्ये पाणी घालून गरम करत जा आणि हे जे पाणी आहे भात जेव्हा करशील त्यामध्ये वापरत जा किंवा खीर वगैरे असते त्याच्यामध्ये वापरत जा. तर यातलं थोडंसं पाणी मी आज याच्यामध्ये पण घातलं होतं आणि तुपामध्ये सुद्धा 1 वाटी. सो येस, आत्ताच गरम केलेलं आहे. हे आपलं घरचं तूप मी कालच बनवलं आणि भांडं म्हटलं की आज घासायला घ्यायच्या आधी ना तर पाणी घालून गरम करावं आणि स्वयंपाकामध्ये सुद्धा वापरता येईल. थँक्यू सो मच ही टिप दिल्याबद्दल. सो येस, एकदम छान रवाळ असं फ्रेश तूप आपल्या घरचं आणि पुन्हा तयारी तुपाची. कालच बनवलेलं तूप आहे तर आज विरजण लावती आहे तुपासाठी. येस, हे रोजचंच काम आहे. त्याच्यानंतर या उद्या ब्रेकफास्ट म्हणाल तर इडली सांबार आणि त्याच्यानंतर जे काय पीठ उरतं त्याचा डोसा बनवत असते. 3 वाट्या तांदूळ घालत असते, 1 वाटी उडदाची डाळ आणि चमचाभर किंवा अर्धा चमचा मेथीदाणा. सो या, तर झारा असा वापरते म्हणजे झाऱ्यातनं काय होतं दूध खाली निघून जातं ना, चमचामध्ये राहतं ते, त्यामुळे झाराच वापरते. आणि येस, पुन्हा तुपाची तयारी. हाडाबा संपेपर्यंत हा भरतोच तसा. आणि मी म्हणाले तसं की खूप कमी खातात तूप वगैरे खातात, त्यामुळे मला ही साईडची पण घ्यावी लागते, नाहीतर ती मला खावी लागते दूध संपल्यानंतर. सो येस, असं आहे हे सकाळचं रुटीन. हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा छान छान आवरून चाललेले आहे हळदी कुंकवाला. येस, मैत्रिणी येतील आणि आमच्याच सोसायटीमध्ये आहे स्मिताच्या घरी. मुलांचं जेवण झालं, किचन आवरून झालं आणि मग चाललेली आहे. जवळपास 8-8:15 झालेत. हळदी कुंकू करून घरी यायला किती वेळ लागेल हे मात्र माहीत नाही. टायमिंगचा काही पत्ता नसतो. मैत्रिणी 4 एकत्र आल्या की वेळ असा निघून जातो. त्यामुळं घरातून बाहेर जाण्याआधी सगळी व्यवस्था म्हणजे घरातली सगळी कामं आवरून, मुलांचं सगळं बघून, नवऱ्याला जेवण वगैरे देऊन, किचन आवरून, किचनची लाईट बंद करून मगच बाहेर पडते. आल्यानंतर फार कंटाळा येतो आणि खूप उशिरी झालेला असतो. वाव, काय स्मिताने छान रांगोळी काढली आहे पतंग आणि इथं सेल्फी बूथ तयार केला आहे. शिल्पान आणि मी इथं बसून मस्त छान छान असे फोटो दोघींचे काढून झालेले आहेत. आता जय आली आहे, आता तिचा टर्न. चला, इथं बसून मस्त छान छान फोटो काढले आम्ही. सेल्फी बूथ केला इथं. मस्त ना, छान आहे. ये ये ये, आता तुझा टर्न. अजून झालं का हळदी कुंकू? अजून झालं नाही, अजून घेतलं नाही. आता अजून कोण नाही आहे ना? नाही, मग ती येऊ शकते की झाली. ओके ओके. एवढ्या छान छान साड्या नेसून नट्टापट्टा करून आलेलो आहोत, तर मग फोटो झालेच पाहिजे नाही का. स्मिता तर आत वाट बघते एक रील करायलाच हवी म्हणून. आता त्याला किती वेळ लागेल माहीत नाही. ती पटकन आली, 2-3 फोटो आमच्याबरोबर काढले आणि लगेच आत गेली. बऱ्याच जणींना हळदी कुंकू द्यायचं आहे आणि त्यांच्याबरोबर सुद्धा तिला फोटो काढायचे आहेत. नवरा म्हणत होता रोज घरची इतकी कामं असतात, त्यात तुमचं रोज कुठं ना कुठं हळदी कुंकू असतं, नट्टापट्टा करून जाता आणि खूप उशिरा येता, तुम्हाला कंटाळ येत नाही का, तुम्ही थकत नाही का. तर त्याला म्हणाले, बाबा आपल्या आवडीच्या गोष्टी करायला कुठला थकवा नाही का, त्यात आनंदच वाटतो आणि उत्साह वाटतो. डोळे उघडे पाहिजे होते ना. व्हिडिओ सुरू दाखव. अशा आडवाच. वाव, मस्त मस्त मस्त, छान छान. स्मितानं आवर्जून सांगितलं होतं की हळदी कुंकवाला यायचंच आणि घाई नाही करायची, निवांत वेळ काढून या म्हणून. त्यामुळे घरची सगळी कामं आवरूनच आलेले आहे आणि सोसायटीतच हळदी कुंकू असल्यामुळे काय झालं, गणपतीनंतर पुन्हा एकदा बऱ्याच जणींना भेटणं झालं, गप्पा टप्पा झाल्या, छान वाटलं ओव्हरऑल.
जाऊंगी. अगं नाही मुंग्या येतात गं बाहेर, खाली बसले होते. चला छान अशी रील बनवले आम्ही. बसले बाई सगळे एवढे एकत्र युपी लोक, खाली वर वर. बघू बघू दाखव मला. मी खाली असं करायचं तुमचे छान छान रील झाली. महिलाओं को दो चीजें बहुत पसंद है, एक गप्पे और दूसरा गोलगप्पे. गोड नको. पाणीपुरी म्हटली म्हणजे गोड नको. हा असं कसं गोड नको. पाणीपुरी स्मिताना आज हळदी कुंकवाला एकदम स्पेशल सगळ्यांची आवडती अशी गोष्ट ठेवली आहे, पाणीपुरी. यम्मी. आशीर्वाद दिला का सगळ्यांनी आशीर्वाद. तुला जे जे हवं ते ते मिळव. उखाणा घे. तू यायचे तुझ्याकडे आहे. हे उखाणा घे. तुळशी पाशी टाकलेली सुंदर रांगोळी, मनुष्यावांचे नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी. छान 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 मस्त. फक्त रील मध्येच चला मस्त स्मिता, छान पाणीपुरी ठेवलीस एक नंबर. चला अजून एक भरपूर लोक. तिनं 12 पर्यंत टायमिंग ठेवली आहे. 6:30 ते 12 पर्यंत सगळे येणार. चला चला बाहेर थांबू 5 मिनिटच आहे. अगं शिल्पा कुठे? मला मैत्रिणींनो बाय बाय. हो गुड नाईट. चला आजचा हा व्हिडिओ म्हणाल तरी तच थांबवते. पुन्हा लवकरच भेटू अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.